द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. लातूर जिल्ह्यातील औसा येथे श्री नाथ मंदिरात सद्गुरू श्री मल्लनाथ महाराज स्थापित श्री सिद्धिविनायक गणपती उत्सवाची गणेश यागाने सांगता करण्यात आली. हा गणेश उत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू गिरीनाथ महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला. मंदिरातील श्री सिद्धिविनायक गणेशोत्सवासमोर सलग 10 दिवस सामुदायिक अथर्वशीर्षाचे पठण व श्री गणेश महापूजा करण्यात आली. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. समर्थ सच्चिदानंद सद्गुरु मल्लनाथ महाराज स्थापित सिद्धिविनायक देवता भगवान की जय. काल श्रीनाथ सभागृह येथे श्री गणेश याग संपन्न झाला. हरिभक्त परायण श्री श्रीरंग महाराज औसेकर व सौ श्रद्धा श्रीरंग महाराज यांच्या हस्ते हवनाची पूजा करून हवन प्रज्वलित करण्यात आले. निलंगा येथील वेदशास्त्र संपन्न श्री माधव महाराज पिंपळे व त्यांच्या ब्रह्मवृंद सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात हे हवन करण्यात आले. हवनात औसेकर महाराज परिवारासह पाठास उपस्थित असलेले गणेश भक्त तसेच उपस्थित सर्व महिला पुरुषांना या गणेश यागात आहुती देण्यास मिळते. त्यासाठी या भागात परिसरातील हजारो गणेश भक्त आवर्जून उपस्थित राहतात. शेवटी सद्गुरू गिरीनाथ महाराजांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन गणेश यागाची सांगता होते. यावेळी श्री गोरखनाथ महाराज औसेकर, मच्छिंद्रनाथ महाराज औसेकर, रवींद्रनाथ महाराज औसेकर, अनिरुद्ध महाराज औसेकर, श्री गोविंदराव माकणे, श्री कपिल माकणे, श्रीमती मोरेताई, बसवराजप्पा वळसंगे, सुभाषप्पा मुक्ता, सिद्धरामप्पा मिटकरी, सुनीलाप्पा उडगे, भीमाशंकर राजचट्टे यांच्यासह गणेश भक्त श्री गणेशाची यागाची आरती करण्यात आली. यावेळी मराठवाडा व कर्नाटक येथील हजारो भाविक या गणेश यागात व महाप्रसादात आवर्जून उपस्थित होते. यावेळी गणेश यागाचे महत्त्व सांगताना श्री गिरीनाथ महाराज म्हणाले, नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तुलंबोदराय ऐकदंताय विघ्ननाशिने 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 शिवसुदाय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम गंग गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी गणपत्य उपासनेमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये असलेला जो अथर्वशीर्ष अतिशय श्रेष्ठ स्तोत्र व मंत्र आहे त्याचे अनुष्ठान व पठण गेल्या 39 वर्षापासून श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू गिरीनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र औसा येथील नाथ मंदिरात होत असते. समर्थ सच्चिदानंद सद्गुरू मल्लनाथ महाराज यांनी नाथांच्या मंदिरामध्ये सुंदर अशी उजव्या सोंडेची पांढऱ्या रंगाची श्वेतांगम श्वेतवस्त्रम सित कुसुमगणे पूजितम श्वेतगंधही अशी श्वेत गणपतीची मूर्ती स्थापन केली व आम्ही त्याच गणपतीवर सर्व भाविक भर मिळून अथर्वशीर्षाचा पाठ करतो. किमान रोज 2100च्या आसपास अथर्वशीर्षाचे पाठ होतात. 9 दिवसात कमीत कमी 18 ते 20 हजार कधी कधी 21 हजारापर्यंत आम्ही पाठ करायचा प्रयत्न करतो. नाथ संस्थानात हे जे होणारं हवन आहे हे हवन प्रथमतः मोदक, दुर्वा, लाजा, समिधा, साखल्य व या सर्वांचं मिळून जे जे अथर्वशीर्षामध्ये फलश्रुती सांगितलेली आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही हवन करतो.
आमची एकच इच्छा असते की भाविकांच्या कुटुंबामध्ये आनंद सुखसमृद्धी नांदो, त्यांचं घर एक संस्कारित घर म्हणून हो, त्यांच्या घरावर कसल्याच प्रकाराचे संकट न येऊ, त्यांचे मुलं अतिशय विद्वान व कुलभूषण असे हो, या दृष्टिकोनातून नाथ मंदिरात आम्ही अथर्वशीर्षाचा पाठ करीत असतो आणि साधक अतिशय सुंदर प्रमाणे इथं अथर्वशीर्षाचे पाठ करत असतात. आज निलंगा येथील माधवाचार्य पिंपळे महाराज यांच्या अधिपत्याखाली अतिशय राजवैभवात आज हा गणेश याग संपन्न झाला आणि अनेक गणेश उपासक भाविक भक्त या कार्यक्रमास उपस्थित राहिले. आमची एकच इच्छा असते, गावातली जी संस्कारित सर्व मंडळी आहेत त्यांना हे स्तोत्र आले पाहिजे, कारण अथर्वशीर्षामध्ये वेदोक्त मंत्र आहेत, पुराणोक्त मंत्र आहेत, तांत्रोक्त मंत्र आहेत, अशा तिन्ही प्रकारचे मंत्र आहेत. ती सगळी जर मुलांच्या जिभेवरून जर गेली आणि दृष्टीवरून जर गेली तर चांगल्या पद्धतीचं ज्ञान त्या मुलांना पडतं, ही एकच इच्छा असते. आणि इथं हवन अतिशय सुंदर पद्धतीनं होतं. आज त्याबरोबर दुपारी 2 वाजता त्या हवनाची सांगता झाली. रामकृष्ण.